एक महत्त्वाची बातमी समोर येते। पिटासह मोका गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगून आलेली कल्याणी देशपांडे हिचे गांजा विक्रीचे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले असून पती, चुलत जावई व पुतणी यांच्या ताब्यातून सुमारे 21 किलो गांजासह सुमारे 11 लाख रुपये किमतीचा माल पोलिसांनी जप्त केलाय। अंमली पदार्थ विरोधी पथकांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दिनांक 24 मे 2025 रोजी बावधन येथील पाषाण सूस रोडवर पोलीस पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की पाषाण सूस रोडवरील कल्याणी उर्फ जयश्री देशपांडे हिचे कल्याणी कलेक्शन नावाचे दुकानामध्ये व राहत्या घरामध्ये तिच्या साथीदारांसह गांजाची विक्री करत आहे। मिळालेल्या माहितीवरून छापा टाकून उमेश सूर्यकांत देशपांडे वय वर्ष 56, अभिषेक विकास रानवडे वय वर्ष 32, नामे ऐश्वर्या अभिषेक रानवडे वय वर्ष 22 यांच्या ताब्यातून एकूण 11,27,700 रुपये किमतीचा 20 किलो 736 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, 3 मोबाईल व 700 रुपये रोख रक्कम असा माल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध बावधन पोलीस स्टेशन येथे NDPS ऍक्ट कलम 8 क 20 ब 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। अनुक्रमे 1 ते 3 यांना विक्री करता गांजा हा अंमली पदार्थ कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे हिने आणून दिला असल्याचे समोर आले असून ती अद्याप फरार आहे।